नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। मराठी वर्षात अनेक वैविध्यपूर्ण सण उत्सव व्रत वैकल्य केली जातात। यामध्ये चातुर्मास विशेष महत्त्वाचा मानला जातो। अश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून ते विजयादशमी या कालावधीतील नवदुर्गा देवीच्या नवरात्राला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातंय आणि या नवरात्रीच्या काळात विविध भागात विविध यात्रेचं आयोजन केलं जातं। नवरात्रीच्या निमित्ताने आपण आज छत्रपती संभाजीनगर शहरातील ग्रामदेवता असलेल्या कर्णपुरा मातेच्या मंदिरासोबतच तेथील यात्रेबाबत जाणून घेऊ। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि आपण पाहत आहात MCN न्यूज। छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरामध्ये देवीचं मंदिर आहे। या ठिकाणी नवरात्रीत देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर शहराची ग्रामदेवता ही कर्णपुरा देवी आहे। कर्णपुरा येथे कर्णिका देवी मंदिरात रोषणाई आणि सजावट करण्यात आली। नियमित धार्मिक कार्यक्रम आणि पूजा अर्चना येथे सुरू आहे। दरवर्षी उत्साह आणि मोठ्या वर्दळीवर या यात्रेचं हंगाम अवलंबून असतं। तब्बल 10 दिवस कर्णपुरा मैदानावर मोठी यात्रा भरते। छत्रपती संभाजीनगरातील ही एकमेव जुनी यात्रा आहे। या यात्रेला देशभरातील व्यावसायिक येतात। रहाटपाळणे, खेळणीचे दुकाने, प्रसादाची दुकानं, संसारोपयोगी वस्तू, मनोरंजनाची साधने अशा अनेक दुकानांनी परिसर गजबजलेला असतो। किमान 8 दिवस अगोदर यात्रेची तयारी सुरू होते। ऐन नवरात्र उत्सवात शहरातील हजारो भाविक दररोज पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी करतात। मात्र या मंदिराची स्थापना कोणी केली, येथे यात्रेला सुरुवात कोणी केली, चला तर मग पाहूया। छत्रपती संभाजीनगर शहराची ग्रामदेवता ही कर्णपुरा देवी असून या ठिकाणी देवीचं 350 वर्ष जुनं मंदिर आजही आहे। राजस्थानमधून आलेल्या कर्णसिंग राजाने या मंदिराची उभारणी केली होती। राजस्थानमधील बिकानेर येथील राजा कर्णसिंग 1835 मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते। छावणी परिसरातील कर्णपुरा येथे त्यांचे वास्तव्य होते। राजा कर्णसिंग राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त होते, त्यामुळे या ठिकाणी त्यांनी कर्णिका मातेचं मंदिर बांधायचं ठरवलं। त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली। हे मंदिर राजस्थानी शैलीने उभारण्यात आलं होतं। यानंतर 1982 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। कर्णसिंग राजाचं या परिसरात 20 ते 25 वर्ष वास्तव्य होतं। त्यानंतर येथील विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कुटुंबाकडे या मंदिराची पुजारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली। दानवे कुटुंबियाची 7वी पिढी सध्या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहतीये। कर्णपुराची देवी नवसाला पावणारी देवी म्हणूनही ओळखली जाते, अशी येथील नागरिकांची भावना आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपला कर्णपुरा यात्रेचा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। शिवाय व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।